नमस्कार. आज आपण एक अशा सादरीकरणाची सफर करणार आहोत जी तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. आज आपण तपन मुखर्जी या 70 वर्षीय लेखकाने सांगितलेल्या एका अत्यंत खास 55 वर्षे जुन्या आठवणीचा मागावा घेणार आहोत. तर ह्या सगळ्याची सुरुवात होते एका शांत दुपारी आणि अचानक झालेल्या गोंधळाने. ह्या कथेच्या पार्श्वभूमीकडे थोडं वळूया. ही गोष्ट आहे पश्चिम बंगालमधल्या राणीगंज येथील एका मोठ्या प्रशस्त परिसराची. लेखकाचे वडील एका खाजगी कंपनीत डॉक्टर म्हणून काम करत होते आणि त्यांचं कुटुंब या हिरव्यागार परिसराच्या एका कोपऱ्यात असलेल्या बंगल्यात राहत होतं. तो परिसर खरोखरच खूप सुंदर होता. आजूबाजूला स्वतंत्र बंगले, हिरवेगार गवत, रंगीबेरंगी फुले आणि मोठी भव्य झाडं होती. परसबागेत भाज्या आणि फळझाडं असल्याने खारी, पक्षी आणि लंगूरची म्हणजे वानरांची एक टोळी तिथे अगदी हक्काने वावरत असे. हे सगळे वन्यजीव त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भागच बनले होते. निसर्ग आणि मानवाचं एक अत्यंत शांत सहजीवन तिथे रोज पाहायला मिळायचं. आता कल्पना करा, तिथे किती शांतता असेल. पूजा सुट्टीचे ते दिवस होते. दुपारचं पोटभर जेवण झाल्यावर घरातील सर्वजण मस्त वामकुक्षी घेत होते. सगळीकडे एकदम शांतता होती. फक्त कुटुंबातील सदस्यांचं घोरणं, चिमण्यांचा चिवचिवाट किंवा उंचावर उडणाऱ्या घारीचा आवाज ही शांतता थोडी भंग करत होता. अशा या निवांत वातावरणात लेखक मात्र एका साहसी कथेच्या पुस्तकात अगदी हरवून गेले होते. पण शांतपणे वाचन सुरू असताना अचानक दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला. सुरुवातीला लेखकाला वाटलं की कुत्र्यांनी एखाद्या डुकराला वगैरे पकडलं असेल, पण नाही. हा आवाज हळूहळू अधिक आक्रमक आणि मोठा होत गेला. त्यात कावळ्यांच्या ओरडण्याने आणखीनच भीतीदायक भर घातली आणि हा प्रचंड गोंधळ अगदी जवळ आल्याचं जाणवलं. एवढा आरडाओरडा ऐकून लेखकाची उत्सुकता इतकी वाढली की त्यांनी पुस्तक बाजूला टाकलं आणि ते थेट व्हरांड्याकडे धावले. आणि मग समोर येते ती प्राण्यांच्या टोळीतील एक क्रूर प्रथा. तिथे पोहोचताच समोरचं दृश्य अक्षरशः अंगावर काटा आणणारं होतं. शेजारील क्लबहाऊसच्या छतावर काहीतरी अत्यंत धक्कादायक घडत होतं. एका मोठ्या आक्रमक नर लंगूरने एका लहानशा पिल्लाला हातात धरलं होतं आणि तो त्याला निर्दयीपणे चावत होता. त्याचा हेतू अगदी स्पष्ट होता, त्या निष्पाप पिल्लाला ठार मारणे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे असं का घडत होतं? तर प्राण्यांच्या जगात एक अत्यंत क्रूर प्रथा असते. याला प्रभावी नराची प्रथा म्हणतात. एक वर्चस्व गाजवणारा नर सहसा आपल्या टोळीत दुसऱ्या कोणत्याही नर पिल्लाला किंवा प्रौढ नराला जिवंत राहू देत नाही. स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी ते असं करतात. यातला सर्वात हृदयद्रावक भाग म्हणजे त्या पिल्लाची हतबल आई आणि इतर लहान वानर आजूबाजूच्या छतांवरून हे सर्व मुकाट्याने पाहत उभे होते. ते काहीच करू शकत नव्हते. पण इथेच सुरू होते एक धाडसी बचाव मोहीम. हे भयंकर दृश्य पाहून लेखकाने एक सेकंदही न दवडता थेट मैदानात उतरायचं ठरवलं. हातात एक मजबूत काठी घेतली आणि त्या हल्ला करणाऱ्या क्रूर लंगूरवर त्यांनी जोरदार दगडफेक सुरू केली. हा सगळा थरार एखाद्या ॲक्शन चित्रपटासारखाच होता. सुरुवातीला त्या चिडलेल्या लंगूरने दगडफेकीकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा दगडांचा भडीमार वाढला तेव्हा त्या अनपेक्षित हल्ल्यामुळे त्याला त्या पिल्लाला उतऱ्या छतावरून खाली सोडून द्यावंच लागलं. खाली कुत्र्यांची टोळी शिकार मिळण्याच्या आशेने भुंकतच होती. एका हातात काठी घेऊन कुत्र्यांना दूर ठेवत अगदी शेवटच्या क्षणी छतावरून खाली पडणाऱ्या त्या पिल्लाची शेपटी पकडण्यात लेखकाला यश आलं. तोपर्यंत कुटुंबातले लोक आणि शेजारी हा सगळा थरार पाहत तिथे जमा झाले होते. आता एकीकडे त्या पिल्लाची अवस्था अत्यंत गंभीर होती. ते जवळजवळ निर्जीवच वाटत होतं. त्याच्या अंगावर खोलवर चावल्याच्या जखमा आणि ओरखडे होते, रक्त वाहत होतं. पण सुदैवाने आशेचा किरण होता. लेखकाने पिल्लाला परसातील कोंबड्यांच्या खुराड्यात सुरक्षित ठेवलं. त्वरित प्रथमोपचार केले. जखमा स्वच्छ करून रक्तस्राव थांबवला. पिल्लू मंद का होईना पण श्वास घेत होतं आणि ही खरोखरच खूप मोठी दिलासादायक गोष्ट होती. अंगावर थंड पाण्याचे हबके मारल्यावर पिल्लू कसं तरी शुद्धीवर आलं, पण त्याची अवस्था अजूनही खूप नाजूक होती. ते प्रचंड धक्क्यात होतं आणि वाऱ्यातल्या पानासारखं थरथर कापत होतं. त्याच्या छोट्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि एखाद्या मोठ्या आघाताला सामोरे गेलेल्या लहान मुलाप्रमाणे ते दबक्या आवाजात हुंके देऊन रडत होतं. जेव्हा लेखकाने त्याला सोललेलं केळं दिलं तेव्हा त्याने आपल्या थरथरत्या हाताने ते घेतलं आणि अत्यंत भीतीने थोडं थोडं खाऊ लागलं. हा क्षण खरोखरच खूप भावनिक होता. आणि इथूनच या कथेला एक अतिशय सुंदर वळण मिळतं. आईचे सावध पुनरागमन.
पिल्लू शुद्धीवर येत असतानाच लेखकाला अचानक एक विचित्र जाणीव झाली. कोणीतरी आपल्याकडे एकटक पाहत आहे असं वाटल्याने त्यांनी वर पाहिलं आणि तिथे स्वयंपाकघराच्या छतावर त्या पिल्लाची आई अगदी शांतपणे बसली होती. मातृत्वाचे बंध किती घट्ट असतात हे आपल्याला इथे दिसून येतं. पिल्लाला आपल्या आईची चाहूल लागली आणि ते आणखी जोरात रडू लागलं. आईला जागा देण्यासाठी लेखक हळूच मागे हटले. ती लगेच खाली उतरली, पिल्लाला हातात घेतलं आणि त्याच्या शरीराची अगदी काळजीपूर्वक तपासणी केली. मग तिने त्या पिल्लाला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं. आईच्या त्या उबदार मिठीत पिल्लाला नक्कीच खूप मोठा आधार आणि शांतता मिळाली असेल. आता इथे प्राण्यांमधल्या बुद्धिमत्तेची कमाल बघा. ती आई काही मिनिटं आपल्या पिल्लाला मांडीवर घेऊन अगदी शांत बसली, जणू काही ती परिस्थितीचा अंदाज घेत होती आणि आपल्या पिल्लाला पुढील संभाव्य हल्ल्यांपासून सुरक्षित कसं ठेवायचं याचा अत्यंत काळजीपूर्वक विचार करत होती. प्राण्यांमध्ये असलेली ही समज खरोखरच थक्क करणारी आहे. आणि मग पाहायला मिळते ती मुक्या कृतज्ञतेची नजर. परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर त्या आईने जे केलं ते लेखकाच्या कायमचं लक्षात राहिलं. त्या आईने थेट लेखकाच्या डोळ्यांत पाहिलं. तो फक्त काही मोजक्या सेकंदांचा नजरेचा संवाद होता, पण तो आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेला. आपल्या पिल्लाचा जीव वाचवल्याबद्दल ती आई आपल्या डोळ्यांतून मूक कृतज्ञतेचा वर्षाव करत होती. तिच्या त्या भावनेने लेखक पूर्णपणे भारावून गेले. त्या क्षणी ती केवळ एका प्राण्याची आई वाटत नव्हती, तर तिथे जणू एक विश्वमाता आपल्या दुखावलेल्या बाळाला मांडीवर घेऊन बसली होती. हे दृश्य कोणत्याही प्रजातींच्या सीमा ओलांडणारं होतं. या अत्यंत भावनिक क्षणानंतर लगेचच तिने एक चपळ आणि हुशार निर्णय घेतला. एका क्षणात तिने पिल्लाला आपल्या पोटाशी घट्ट धरलं आणि छतावर उडी मारली. तिने आजूबाजूला नजर टाकून त्या हिंसक नर लंगूरचा शोध घेतला आणि अत्यंत चालाखीने ज्या दिशेला तो हल्ला झाला होता त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेला उडी मारून तिथून सुरक्षित पलायन केलं. तिची ही कृती तिच्यातील अतूट आणि प्रबळ संरक्षणात्मक प्रवृत्ती दर्शवते. या संपूर्ण प्रसंगातून आपण केवळ अन्नाच्या पलीकडचा विश्वास काय असतो हे शिकतो. दोन भिन्न प्रजातींमधील संवाद आणि परस्पर विश्वास ही खरोखरच अस्तित्वात असणारी आणि अनुभवता येणारी गोष्ट आहे. जर आपण योग्य भावना व्यक्त केली तर हे नाते नक्कीच स्थापित होतं. बघा, इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मानवाचा प्राण्यांशी असलेला संवाद हा केवळ अन्नापुरता मर्यादित नसतो. प्राण्यांना खायला देणं हा एक प्राथमिक व्यवहार असू शकतो, पण तोच एकमेव मार्ग नक्कीच नाही. या घटनेने सिद्ध केलं की विश्वास, करुणा आणि परस्पर समजुतीतून आपण प्राण्यांसोबत एक अत्यंत सखोल आणि भावनिक नातं निर्माण करू शकतो. आणि म्हणूनच हा 55चा आकडा खूप काही सांगून जातो. आज या घटनेला तब्बल 55 वर्ष उलटून गेली आहेत. तो 15 वर्षांचा तरुण लेखक आता 70 वर्षांचा झालाय. तरीही तो अनोखा प्रसंग आजही त्यांच्या स्मरणात अगदी कालच घडल्यासारखा ताजा आणि जिवंत आहे. इतकी ताकद असते या मूक संवादात.